धुळ्यातील तनिष्का जैन आणि तन्वी खैरनार या दोघांची मिस टीन इंडिया या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी निवड। विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक उतरले रस्त्यावर। धुळे शहरातून 5 डिसेंबरला निघाला भव्य मोर्चा। देवपूर मॉल मंडई नामकरण वाद चिघळणार। ज्येष्ठ नागरिक महिला संघटनांचं धुळे मनपाला निवेदन। आणि सर्वे नंबर 529 मधील 1.25 कोटीची आकारणी चुकीची असल्याची मिल परिसरातील रहिवाशांची तक्रार। धुळे शहरातील तनिष्का महेंद्र जैन आणि तन्वी यतीन खैरनार या दोघांची फॉर एव्हर ग्रँड फिनाले सीझन 5 मिस टीन इंडिया या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे। ही भव्य स्पर्धा 19 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान झी स्टुडिओ जयपूर राजस्थान येथे पार पडणार आहे। याबाबत दोघांनी साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली। तनिष्का महेंद्र जैन हिचे वय 16 वर्ष असून ती धुळ्याची आहे, तर 12वी सायन्सला जय हिंद महाविद्यालयात ती शिकत आहे। तन्वी यतीन खैरनार हिचं वय 16 वर्ष असून तीही 10वीत शिकत आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील यादवराव खैरनार यांची ती नात आहे। या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दोघांची निवड झाली आहे। फॉरेवर स्टार इंडिया ही संस्था भव्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करत असते। मिस टीन इंडिया, मिस इंडिया आणि मिसेस इंडिया या भारत आणि परदेशातील 5000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑडिशन घेतले जातात आणि त्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर स्पर्धकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभवी प्रशिक्षकांकडून ऑनलाईन सेशन घेऊन ट्रेनिंग दिलं जातं। त्या दरम्यान स्पर्धकांना वेगवेगळ्या टास्क दिल्या जातात, जसे की रॅम्प वॉक, टॅलेंट राऊंड, प्रश्न उत्तरांचे राऊंड आणि इतर टास्क उत्तम प्रकारे पूर्ण केल्यानंतर मिस टीन इंडिया या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड केली जाते। अशाच प्रकारे तनिष्का आणि तन्वी यांची निवड झाली आहे। या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत त्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत। आपल्या धुळे जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे। जागतिक ग्लॅमर, फॅशन आणि सौंदर्य स्पर्धा क्षेत्रात फॉरेवर स्टार इंडियाचं स्थान अत्यंत प्रतिष्ठित आणि अव्वल आहे। या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आम्ही आमचे संपूर्ण डिवोशन आणि हार्डवर्क देऊन सदर प्रतियोगिता जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि आपल्या धुळ्याचं नाव संपूर्ण जगात लौकिक करू, असं यावेळी तनिष्का आणि तन्वी यांनी सांगितलं। यासाठी आपणाकडून व आपल्या धुळ्याचा व महाराष्ट्राच्या नागरिकांकडून 21 डिसेंबर रोजी होणारी स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वांनी मला पाठबळ द्यावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं। हॅलो धुळेकर्स, आय एम तन्वी खैरनार। मी आपल्या धुळे शहराला इंटरनॅशनली रिप्रेझेंट करणार आहे। मी करंटली 16 वर्षाची आहे, आता 10th ग्रेडमध्ये, आणि मला खूप प्राऊड फील होतं आहे की मला ही अपॉर्च्युनिटी फॉरेवर स्टार इंडिया अवॉर्ड्सने दिली। मी डेफिनेटली याचा खूप यूज करेल आणि क्राऊन धुळ्यापर्यंत घेऊनच येईल। मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे। कंटिन्यू मला सपोर्ट करत राहा आणि आय एम सो मच ग्रेटफुल फॉर युअर लव्ह। डेफिनेटली क्राऊन घेऊन येईल आणि सर्वांना प्राऊड फील करू आम्ही दोघं। थँक्यू। धुळेकर, मी तनिष्का महेंद्र जैन, 16 वर्षाची, आणि मी धुळेला इंटरनॅशनली फॉरेवर स्टार मिस टीन इंडिया 2025 मध्ये रिप्रेझेंट करत आहे। मला फक्त तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या प्याराची गरज आहे। कृपया मला सपोर्ट करा आणि थँक्यू सो मच, आणि मी नक्की आपल्या धुळे शहराला प्राऊड करेल। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांच्या विविध संघटनांतर्फे एकत्रितरित्या धुळे शहरात दिनांक 5 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाद्वारे हजारो शिक्षक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले। कल्याण भवन येथून मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चा जेल रोड मार्गे क्युमाइन क्लब येथे पोहोचल्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। TET परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा, शिक्षण सेवक पद रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर समन्वय समितीचे पदाधिकारी
बापू पारधी, एकनाथ भांबरे, संजय पोद्दार, गमन पाटील, शरद पाटील, योगेश धात्रक, चंद्रकांत सत्तेसा, धीरज परदेसी, रवींद्र पाटील, आर व्ही पाटील, संजय पवार, उदय तोरवणे, डॉक्टर संजय पाटील, ज्ञानेश्वर कखर, भटू पाटील, तुकाराम बहिरम, राजेंद्र भांबरे, कुरेशी अमीन सर, भूपेश वाघ, डॉक्टर आनंद पवार यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक तसेच शिक्षिका मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 डिसेंबर 2025ला शाळा बंद आंदोलन व मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उर्दू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज जो आंदोलन व मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 1 सप्टेंबर 2027 पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने TATचा आदेश काढला आणि त्याच्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आणि म्हणून आजच्या या आंदोलनातून मोर्चातून आमची एकच मागणी आहे सर्व संघटनांची की TAT ही रद्द झाली पाहिजे आणि TATमुळे आमच्या शिक्षकाला जो जीव गमवावा लागला अशी पाळी पुढे आमच्या शिक्षकांवर येऊ नये. जर हे झालं नाही तर पुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असं आम्ही शासनाला सांगू इच्छितो आजच्या दिवशी. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. देवपूर परिसरातील नवरंग पाण्याच्या टाकीजवळ प्रस्तावित जय हिंद सिटी मॉल आणि त्याच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भाजी मंडईच्या नामकरणावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघ फेस्कॉम संलग्नित आणि जिजाऊ ब्रिगेड ज्येष्ठ महिला नागरिक संघ यांच्या प्रतिनिधींनी धुळे महानगरपालिका प्रशासनाकडे संयुक्त निवेदन सादर केलं. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की नवरंग जलकुंभाजवळ नव्या संकुलावर जय हिंद सिटी मॉल असं नाव कोणीही अधिकृत मंजुरी न घेता लिहिलं गेलं आहे. हे नाव त्वरित हटवून त्या संकुलास राजमाता जिजाऊ सिटी मॉल असं नामकरण करावं अशी ठाम मागणी या दोघा संघटनांनी केली. भाजी मंडईच्या नामकरणाबाबतही संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदविला. महापालिकेने सुचविलेलं सहकार महर्षी दादासाहेब रावल हे नामकरण आवश्यक नसल्याचं मत निवेदनात मांडण्यात आलं. कारण शहरातील शासकीय विद्यानिकेतनास आधीच दादासाहेब रावल यांचं नाव देण्यात आलं आहे. त्याऐवजी धुळे शहराच्या विकासात बहुमोल योगदान देणारे निस्पृह, सेवाभावी, निष्कलंक नेते आणि जनसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपचार देऊन आयुष्य घालविणारे माजी नगराध्यक्ष डॉक्टर राभत चौधरी यांचं नाव भाजी मंडईला देण्यात यावं अशी मागणी संघटनांनी जोरदारपणे मांडली. निवेदनावर डॉक्टर सुलभा कुवर, नूतन पाटील, वसुमती पाटील, अर्चना खैरनार, उषा नांद्रे, सुरेखा नांद्रे, मनीषा पवार, अलका बोरसे, उज्ज्वला पाटील, आशाताई शिंदे, हेमंत भडक, भूषण बागुल तसेच विविध ज्येष्ठ महिला नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून मनपा प्रशासनाने तातडीनं दखल घेऊन निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. जय जिजाऊ. मी डॉक्टर सुलभा कुवर. आज आम्ही आयुक्त साहेबांकडे महानगरपालिकेमध्ये जो काही पाण्याच्या टाकी नवरंग टाकीजवळ सिटी मॉल होतो आहे त्याचं नामकरण जय हिंद म्हणून जे करणार आहेत त्याऐवजी त्या नामकरणाला आम्ही हरकत घेतलेली आहे आणि त्याचं नामकरण राजमाता जिजाऊ संकुल असे करावे या संदर्भात आम्ही महानगरपालिकेत आयुक्त साहेबांना जिजाऊ ब्रिगेड आणि ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे निवेदन दिलेलं आहे. तर ज्या राजमातेने, ज्या राष्ट्रमातेने 2 छत्रपती घडवले आणि ज्यांची प्रेरणा घेऊन आज आम्ही जिजाऊ ब्रिगेड संघटना चालवत आहोत, अशा ह्या राजमातेचं नाव त्या संकुलाला देण्यात यावं असे आम्ही नमूद केलेलं आहे निवेदनामध्ये. आणि दुसरा विषय असा आहे की डॉक्टर राभी चौधरी यांनी धुळेमध्ये जे माजी नगराध्यक्ष होते तर समाजासाठी विकासाची अनेक कामे केलेली आहे आणि त्यांनी दीनदुबळ्यांची, गरिबांची वैद्यकीय माध्यमातून सेवा देखील केलेली आहे. तर त्यांचं नाव भाजीपाला मंडई, भाजी मंडईला देण्यात यावं. तर तिथे जे कोणाचं नाव देण्यात येणार होतं, दादासाहेब राव यांचं नाव देण्यात येणार होतं, पण त्याच्याऐवजी त्यांचं नाव ऑलरेडी औद्योगिक संस्थेला दिलेलं आहे. तर त्यांचं नाव भाजी मार्केटला देण्यात यावं असं आम्ही निवेदनात नमूद केलेलं आहे. ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आणि जिजाऊ ब्रिगेडतर्फे आम्ही राभत चौधरी यांचं नामकरण करण्यात यावं, डॉक्टर राभत चौधरी यांचं नामकरण करण्यात यावं भाजी मंडईला, याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. जय जिजाऊ. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर,
सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील सर्वे नंबर 529 मधील 1.25 कोटीची आकारणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असल्याची तक्रार मिल परिसरातील रहिवाशांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील सर्वे नंबर 529 अखंड जमिनीचा भाग नसून यामध्ये तुकडे पाडून विकण्यात आले आहेत. त्यामधील 529 हा सर्वे क्रमांक यामध्ये मिल परिसरातील तुळसाबाईचा मळा भागात 188 प्लॉट म्हणजेच तुकडे करण्यात येऊन विकण्यात आले आहेत. तसेच रास्करनगरमधील एका उतार्यावर 10 ते 15 नावे लावण्यात आली आहेत. तुकडा खरेदी म्हणून यांची विक्री झाली आहे. तसेच विखेनगरमधील तुकडा खरेदी म्हणून विकण्यात आले आहेत. गुरुकृपानगरमधील एका उतार्यावर 20 ते 25 नावे एका उतार्यावर लावण्यात आली आहेत. अशा प्रकारे या सर्वे नंबर 529ची तुकडा खरेदी करून नागरिकांना विकत घेतलेले आहेत. त्यामधील अनेक लोकांची रजिस्टर खरेदी आहे तर काही लोकांची नोटरी खरेदी आहे. मग तुकडा जोड कायद्यानुसार आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडे तुकडा खरेदी विक्री व रेग्युलर करण्यासंदर्भात 450 ते 500 ते 1000 स्क्वेअर फूटपर्यंतच्या तुकड्यांना रेग्युलर करण्यासंदर्भात नगररचना विभाग व महापालिका विभाग यांना स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की कोणत्याही प्रकारचे आकारणी न करता रेग्युलाइज करणे हे आपल्यास कायदेशीर बंधनकारक आहे. मग 1,24,63,000 रुपये ही आकारणी केलेले चुकीच्या पद्धतीची आहे असं निवेदनात नमूद केलं आहे. निवेदन देताना मिल परिसरातील रहिवासी नागरिक विनोद जगताप, सुनील ठाकूर, सीताराम काळे, सुरेश देशपांडे, सदाशिव सोनवणे, मोहन पाटील, महादू कोळी, योगेश चौधरी, अनिल मुसमुडे, मनोज मोरे, देविदास ठाकूर, ऋषिकेश धुमाळ, निलेश पवार, पंकज रणसिंग, संजय जाधव, नितीन पवार, गणेश कोळकर उपस्थित होते. 529 मधील सिटी सर्वे क्रमांक 529 मधील विखेनगर, रास्करनगर, गुरुकृपानगर याला जी आकारणी झालेली आहे 1,24,63,000 ही आकारणी 15/10/2025ला झालेली आहे. पण आमची मागणी अशी आहे की आत्ता 3/11च्या आदेशानुसार जे तुकडा झालेले आहेत म्हणजेच विखेनगर झालं, रास्करनगर झालं, गुरुकृपानगर झालं, तुळसाबाईचा माळा झालं यांच्यामध्ये तुकडा खरेदी म्हणून विक्री झालेली आणि 15/30, 15/35, 15 असे 450, 500, 1000 स्क्वेअर फूटचे प्लॉट बनवले गेले म्हणजे तुकडा करून विकण्यात आलेली. आणि आत्ता शासन आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे जे 5% प्रीमियम आकारून रेग्युलाइज करण्याच्या संदर्भात याच्यातसुद्धा सूट देण्यात आलेली जे 450, 500, 1000 स्क्वेअर फूटच्या अंदरमध्ये असते त्याला. म्हणूनच आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांना मिल परिसरातील संपूर्ण गोरगरीब वस्त्या ज्याच्यात श्रीरामनगर आहे, बडतचा आहे, अयोध्यानगर आहे, रास्करनगर आहे, विखेनगर आहे, तुळसाबाईचा मळा आहे, गुरुकृपानगर आहे, आटकरवाडी, शेलारवाडी, राववाडी, नीलाबाईची चाळ आहे, नारायण मास्तरची चाळ आहे, चक्करबल्डी अशा या सगळ्या वस्त्यांना ज्या तुकडा खरेदीमध्ये ज्यांना नोटरीवर विकण्यात आलेले आहे, काहींचे रजिस्टर करण्यात आलेले आहे. 450 ते 500 स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे. म्हणून शासनाच्या 3/11/2000च्या आदेशाप्रमाणे यांना रेग्युलाइज करण्याचे यांचे विकास आराखडा मंजूर करा, लेआउट मंजूर करा. यांना पंतप्रधान आवास योजनेचे 2.5 लाख रुपये देण्यात यावे. यांना तात्काळ महसूलचे पत्रव्यवहार करून 7/12 देण्याची व्यवस्था करावी. या संदर्भात आयुक्त साहेबांशी आम्ही चर्चा केली आणि आयुक्त साहेबांनी सांगितलं की शासन आदेश तपासून आम्ही नक्कीच या 40 ते 50 वर्षापासून सातत्याने या वस्त्यांमधले लोक गोरगरीब राहतात. हमाली काम, रिक्षा, ड्रायव्हर मिळेल त्या दुकानांवर काम करणे अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्या लोकांना कशा प्रकारे दिलासा देण्यात येईल अशा प्रकारची मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आणि आयुक्तांनी आम्हाला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.